माझे नाव सुरेश बापूसू चौगुले, राहणार हेरले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे। मुळात आमच्या वडिलांच्या पासून मला शेतीची आवड आहे आणि सध्या मी या ठिकाणी 6.5 एकर माझी वैयक्तिक शेती असून या शेतीमध्ये प्लांटो खताचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत आहे। ऊसाच्या योग्य वाढीसाठी आणि जे हिरवे पानं आहेत ती पानं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पोषण घेण्यासाठी म्हणून पिस्टीम आणि हॉर्टी प्लस हा अत्यंत एक चांगला प्रकारे हे फवारणी याच्यामुळे होते आणि आपल्या शरीरालाही कुठलं बाधक नाही आणि चांगल्या ह्या फवारणीमुळे पाण्याची रुंदी, ऊसाची उंची ही चांगल्या प्रकारे वाढते आणि ऊसावरती कुठल्याही प्रकारचा रोग येत नाही। विशेष म्हणजे मला सांगायचं की सगळीकडे करपा आला पण आमच्या ऊसाला कुठंच या ठिकाणी करपा वगैरे काही आलेला नाही आणि ह्या सगळ्याचा वापर मला चांगल्या प्रकारे झाला। प्लांटो इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी इन अवर फार्मर असं म्हटलं तरी काय हरकत नाही। माझी लावण ही 31 ऑक्टोबरची आहे। साधारणपणे मी कुठलेही स्वप्न अति करू नयेत किंवा अति मनोरंजक सुद्धा असू नयेत, ही स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मी सरासरी मला 1.5 टन जरी पडलं तरी मला समाधान आहे आणि निश्चित तेवढे पडले मी अपेक्षा व्यक्त करतो। कारण याच्यापूर्वी याच्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन घेतलं, आंतरपीक याच्यामध्ये जवळजवळ गहू 12 क्विंटल झाला आणि सोयाबीनचं मला म्हटलं तर जवळजवळ 80,000 रुपयाचं सोयाबीनचं उत्पादन मिळालं। खर्च 10,000 जाता 20,000 धरा 60,000 रुपये तरी मला आरामशीर मिळाले। गावाला मला सिंगल टोकाना 3 फुटावरती मला 12 क्विंटल गहू मिळालाय। क्वालिटी हायर क्वालिटी बेस्ट हायर क्वालिटी की जी त्याच्या चपात्या हॉटेलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आता जमादार ते काय सांगायला लोक यांनी घेतलं यांना माहिती आहे, यांनी आणि मागत होतं। माझा गहू 42 रुपये गेला क्विंटल, घरगुती 42 रुपये क्विंटलला आणि अगदी संबंधी असेल तर मग 4 न दिला पण 42 सरासरी मी गहू दिला। जर पहिल्यापेक्षा याच्यापूर्वीचं जे आपण तंत्र वापरलं आणि प्लांटो वापरल्यानंतरचा जो डिफरन्स आहे तो जवळजवळ एकरी 20 टनाचा ॲव्हरेज त्या ठिकाणी वाढेल असे मला शाश्वती आहे। एकरी जे खर्च आहे तो माझा ह्या वर्षी जर बघितला प्लांटोचा खर्च म्हटलं तर 6,000 रुपये। प्लांटो हे खत असं आहे की जे ऊसाच्या वाढीसाठी, ऊसाच्या जाडीसाठी, ऊसाच्या वजनासाठी इट्स अ बेस्ट प्रोडक्ट ऑफ इन अवर होल महाराष्ट्र आणि हे खत वापरल्यामुळे मला मुळात फार मोठा आनंद होतो। कारण या खताची किंमत ही कमी आहे आणि मिक्स करून त्याचा इतर खतामध्ये चांगल्या प्रकारे वापर केल्यामुळं ऊसाची वाढ भरमसाठ त्या ठिकाणी होत आहे आणि ह्या खताचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा आणि आपलं उत्पादन वाढवावं। आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि पावसाच्या लहरीवर पाऊस कधी जास्त पडतो कधी कमी पडतो, पण आमच्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हेरले या ठिकाणी 22 मे पासून पाऊस चालू आहे आणि साधारणपणे ऑक्टोबर एंड पर्यंत सातत्यानं थांबून पाऊस होता आणि त्यामुळं मी भरणीला जो एक डोस टाकला त्यानंतर पावसाअभावी मला कुठल्याही प्रकारे डोस टाकता आलेला नाही। तथापि ह्या वरुणराजाची कृपाच आहे, काही शेतामध्ये थोडंसं कमी झालं असेल पण पावसाचं प्रमाण जरी जास्त असलं तरी माझं वैयक्तिक कुठलंही ह्या 6.5 एकरमध्ये नुकसान झालेलं नाही आणि या पावसामुळे माझा उलट ऊस चांगलाच आला असं मी नमूद करतो। त्याचं कारण की जे मी आता प्लांटोचे लिक्विड किंवा दाणेदार खतं वापरली त्याचाही परिणाम त्या ठिकाणी मुळ्या वाटे त्या ठिकाणी ऊस मोठ्या प्रकारे ताकदीदारपणे उभा राहिला आणि ऊस चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आज सुद्धा ऊसामध्ये अगदी जोमदार वाढ दिसत आहे। सध्या परिस्थितीमध्ये ऊसाचं उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याची योजना ज्या शेतकऱ्याकडे आहे त्याला निश्चित भरघोस उत्पादन मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। प्लांटोचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले त्यांचं मी विशेष आभार मानतो। आमच्या गावचे खत एजंट ज्यांच्याकडे आम्ही खतं खरेदी करतो ते आदरणीय जमादार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली मी 7 वर्ष या प्लांटो खताचा वापर करतोय आणि त्यांनी सांगतील त्याप्रमाणे त्या खताचं नियोजन करून आता या ऊसाचं उत्पादन घेत आहे। त्यामुळे मी सध्या माझ्या उत्पादनामध्ये मी समाधानी आहे। तर पुन्हा एकदा सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो। खरगोश उत्पादनासह निर्यातक्षम मालासाठी समृद्धीचा महामंत्र
खर्च